नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर नगरीत आज भक्ती आणि विकासाचा सुंदर संगम पाहायला मिळाला। वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारत व भव्य दर्शनबारी मंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, खासदार भास्कर भगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना मंत्री शेखावत यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या कार्याचा गौरव केला। भाविकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेतून हा विकास प्रकल्प साकारण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील तीर्थक्षेत्रांचा कायापालट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक व पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमाला नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे, संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पर्यटन विभागाचे अभियंता महेश बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। आद्य गुरु संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी हा नवा दर्शनबारी मंडप अत्यंत उपयुक्त ठरणार असून त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात या विकास कामामुळे नक्कीच भर पडणार आहे। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर।